हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे नेट आहे आणि या नेटवरती कशी चेन स्टिच करतात आणि ते गाठ कशी बांधतात आरी वर्कची ते डिटेलमध्ये दाखवणार आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा। बेल आयकॉन दाबल्यानंतर प्रेस ऑन करा, जेणेकरून जेही काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर गाईज, सर्वांना असं वाटतं की आपण घरी बसल्या आरी वर्क शिकावं आणि आरी वर्क कसं शिकायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर गाईज, सर्वात अगोदर जे स्टिचेस असतात आरी वर्क शिकताना ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे रनिंग स्टिच आहे आणि हे रनिंग स्टिच म्हणजे नेमकं काय, कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता की हे रनिंग स्टिच आहे। सर्वात अगोदर आपल्याला रनिंग स्टिचच शिकवल्या जाते। तुम्ही कुठेही शिका, ऑनलाईन शिका, ऑफलाईन शिका, तुम्हाला सर्वात अगोदर रनिंग स्टिचच शिकवणार आहे। सर्वात आरी वर्कमधली सर्वात पहिली स्टेप म्हणजे रनिंग स्टिच। रनिंग स्टिच तुम्ही बघू शकता, पाहिल्यास तुम्हाला समजेल की हे कशी करायची। तर याचा व्हिडिओ मी सर्वात अगोदर बनवलेला आहे। ह्याच्या सर्व स्टिचेस जे मी केलेले आहेत त्या सर्वांचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। जे कोणी नवीन असतील आणि त्यांच्यासमोर हा माझा व्हिडिओ पहिलाच आलेला असेल त्यांच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलच्या आयडीमध्ये आतमध्ये जावं त्यांनी आणि तिथं खूप सारे आरी वर्कचा पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ आहेत। तर 15-16 व्हिडिओ माझे टाकणं झालेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी हे पूर्ण बेसिक जे आहे ते शिकवलेलं आहे, कसं करतात म्हणून, हे स्टिचेस कसे काढायचे म्हणून। तर ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। आता दुसरी स्टिच दाखवते मी तुम्हाला, बॅक स्टिच। बॅक स्टिच सुद्धा खूप सोपी आहे आणि दुसरी स्टिच आपली बॅक स्टिच असते आणि तिसरी आहे क्रॉस स्टिच। तर हे तुम्ही बघू शकता की क्रॉस, याला आपण गुणाकाराचे चिन्ह असं सुद्धा म्हणतो। तर हे क्रॉस स्टिच म्हणजे तिसरी क्रॉस स्टिच असते, चौथी हेअरबोन स्टिच असते आणि पाचवी जे आहे ते फ्रेंच नॉट असते। की जेव्हा आपण एखादं कॅलेंडर बनवतो, समजा वेडिंग असो किंवा बर्थडे असो किंवा कुठलंही म्हणा, जेव्हा आपण कॅलेंडर बनवतो तेव्हा आपण याचा वापर करू शकतो। कुठलीही डिझाईन, फ्लावरची डिझाईन म्हटली म्हणजे फ्रेंच नॉट त्याच्यामध्ये येतच। तर फ्रेंच नॉट हे गाठ कशी बांधतात, हे फूल याचं कसं तयार करतात याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो तिथं जाऊन बघून घ्यायचं। नंतर तुम्ही बघू शकतात की हे सिक्वेन्स फ्रेंच नॉट आहे। हा मनी आहे, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता हा मनी आहे आणि या मनीला हे फ्रेंच नॉट वरच्या साईडने कशी पाडलेली आहे, कशी सुई आतमधून बाहेर काढायची, बाहेरून परत हे वरचं हे फूल करायचं आणि परत सुई खाली सोडायची आणि धागासुद्धा दिसत नाही, हे कसं करायचं हे डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये अगोदरच्या टाकलेला आहे, तुम्ही तो तिथून बघू शकता। नंतर आहे फेदर सिक्वेन्स फ्रेंच नॉट झालं। नंतर आहे सिक्वेन्स फ्रेंच नॉट। हे सिक्वेन्स फ्रेंच नॉट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आपण इथं टिकलीचा वापर केलेला आहे आणि या टिकलीच्या वरती सुद्धा मी फ्रेंच नॉट जे आहे ते पाडलेलं आहे। तर हे पहिल्या दिवसाचा जो क्लास असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण शिकवलेलं असते। तर तुम्ही सुद्धा जर बेसिकपासून खरंच सुरुवात करेल असेल तर मी ही जे काही स्टेप फॉलो केल्या स्टार्टिंगपासून, तुम्ही जर का ते स्टेप स्टार्टिंगपासून जर फॉलो केल्या तुम्ही, तर तुम्ही नक्की ब्रायडल ब्लाऊज, खूप सुंदर ब्लाऊज तुम्ही शिवू शकता आणि तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही। याच्या व्यतिरिक्त कुठलेही व्हिडिओ पाहायची गरज नाही, कारण की मीच तुम्हाला सर्व डिटेलमध्ये बेसिकपासून स्टार्टिंगपासून पहिल्या स्टिचेसपासून सर्व काही शिकवणार आहे। तर आता मी तुम्हाला जवळून हे स्टिचेस दाखवते की कशा प्रकारे आहेत। तर तुम्ही बघू शकता रनिंग स्टिच कशा प्रकारे आहे, बॅक स्टिच कशा प्रकारे आहे, नंतर क्रॉस स्टिच कशा प्रकारे आहे, हे रिबॉन स्टिच मी काढलेले नाही आहे, बट फ्रेंच नॉट कशी आहे आणि हे फ्रेंच नॉट बिट्स कशी आहे, याला बिट्स बोलतात मनीला, ते कशी पाडलेली आहे, सिक्वेन्स फ्रेंच नॉट कशी पाडलेली आहे, हे सर्व तुम्हाला मी पहिल्या
व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। आता मी परत तुम्हाला दाखवते याच्यानंतर काय काय असते। तर ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की नंतर आपल्याला करायचं असतं मनी वर्क। हे मनी वर्क कसं करायचं, मनी वर्कच्या अगोदर आपल्याला चेन स्टिच करायची असते। तुम्ही बघू शकता की मी चेन स्टिच केलेली आहे ही। तर हे चेन स्टिचचा सुद्धा व्हिडिओ स्पेशल मी बनवलेला आहे, खूप सोपं मी बनवलेलं आहे ना। आणि हा आजचा व्हिडिओ हा नेटवरती चेन स्टिच कशी करायची याच्यावरती आहे। नंतर तुम्ही बघू शकता की सिक्वेन्स स्टिच मी कशी काढलेली आहे। हे सर्व जे आहे ते आपल्याला चेन स्टिच सारखंच करायचे असतो, म्हणजे चेन स्टिच कशी करायची त्याच्यामध्येच आपल्याला हे मनी किंवा हे ओवायचं असतात। आणि ते कसं ओवायचं हे सर्व मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, तर तुम्ही बघून घ्यायचं। नंतर परत तुम्ही बघू शकता की आपण हे अशी डिझाईन आपल्या अस्तींवरती स्लीव्जवरती आपण जे बनवू शकतो। आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपलं असंच येते। माझं तुम्ही बघू शकता एवढं व्यवस्थित नाही आहे। तर आता हे जे आहे आपण स्लीव्जवरती आपण अशी डिझाईन काढू शकतो। हे बीड्स आहेत मधामध्ये, आणखी हे टिकली आहे आणि मधामध्ये हे चेन स्टिच आहे। चेन स्टिच करणं खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे। हां, त्याच्यानंतर मी बनवलेलं आहे हे फूल। स्टार्टिंगमध्ये असंच आडवं तेडवं येत असतो, पण प्रॉब्लेम नाही आहे काहीच, कारण की जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत येत नाही। मनामध्ये जर का आपण विचार केला की आपल्याला हे करायचंच आहे तर आपण मोठ्यात मोठी गोष्ट जी आहे ते करू शकतो। नंतर तुम्ही बघू शकता की काच फिटिंग केलेला आहे, याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे कसं करायचं म्हणून। हे बघू शकता तुम्ही की हे जे आपण नॉट फ्रेंच नॉट त्याचं फूल बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे हे सुद्धा टाकलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता परत की हे आहे लोडिंग। हे लोडिंग केव्हा करत असतो आपण, लोडिंग कशी करायची लोडिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। आणि लोडिंगसाठी आपल्याला हे छोटे छोटे बीड्स लागत असतात। तुम्ही कलरचे घेऊ शकता, गोल्डन घेऊ शकता। हे याचा वापर कधी होतो, याचा वापर जेव्हा आपण स्टार्टिंगला ब्लाऊज शिवतो। जर का आपल्या ब्लाऊजवरती स्टार्टिंगला जेव्हा आपण असा गळा बनवतो तर गळ्याच्या भोवती आपण हे लोडिंग करू शकतो। लोडिंगने सुद्धा गळा खूप सुंदर असा दिसतो। नंतर आपण पाईप तुम्ही बघू शकता की हे पाईप आहेत, छोटे छोटे बारीक कट पाईप आहेत। कट पाईपची सुद्धा लोडिंग आपण करू शकतो। तर आपण हा पायपिंगचा धागा घेतलेला आहे आणि हा जो पायपिंगचा धागा आहे अगोदर आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित, जिथं आपल्याला काढायचं असलं तिथं। नंतर आपल्याला हा जो जरीचा धागा आहे जरीच्या धाग्याने त्याला फिट करून घ्यायचं। ते सुद्धा चेन स्टिचच्या माध्यमातूनच आपल्याला करायचं आहे। हे दूर दूर केलेलं आहे मी, असंच करावं लागतो। आणि नंतर त्याच्यावरती हे जे कट पाईप आहेत किंवा शुगर बीड्स आहे याची लोडिंग तुम्ही कशाचीही लोडिंग करू शकतात। फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोडिंगसाठी आपल्याला हा धागा लागत असतो। तुम्ही इथं डबलचा सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला जेवढं ब्रॉड लागेल जेवढं जाड वाटेल लोडिंग करायची तुम्ही तेवढी करू शकता। याच्या डबलची सुद्धा तुम्ही करू शकता। आता तुम्ही बघितलंच की मी काय काय शिकवलेलं आहे, तर मी आणखी सुद्धा काय काय शिकवलं हे तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा जो कापड लागतो या कापडाचं नाव काय आहे हे सर्व व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहे। तुम्हाला फक्त चॅनलवर जाऊन ते सर्व बघायची गरज आहे। आता परत दाखवते मी तुम्हाला की आता मी काय काय शिकली परत। तर तुम्ही बघू शकता की हे बटरफ्लाय मी बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे मोठे मोठे मणी जे आहेत ते बीड शुगर बीड्स नाही आहेत, हे छोटे मणी मोठे आहेत। तर हे कसे घेऊन कसं आखायचं कसं करायचं हे सुद्धा सर्व सांगितलेलं आहे। फक्त तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहावा लागणार आहे। मी याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। नंतर पाऊल कसं बनवायचं, पाऊल मी कसं बनवलं, कसं आखलं, काय काय लागतं याच्यासाठी हे सर्व डिटेलमध्ये याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो सुद्धा तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेट फिक्सिंग कसं करायचं आणि नेटवरती कशी डिझाईन काढायची हे सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे।
तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं नेट फिक्सिंग आपली झालेली आहे. आणि नेट फिक्सिंगवर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं नाव काढू शकता. तुम्हाला जे हवी जशी डिझाईन हवी वाटली तुम्ही तशी डिझाईन याच्यावरती काढू शकता. आणखी तुम्हाला दाखवते मी की मी परत काय काय काढलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की हे नथ बनवलेली आहे मी. हे नथ आपण बॅगच्या नेकवर बनवू शकतो किंवा आपण अस्तींवर सुद्धा बनवू शकतो. खूप सुंदर अशी नथ आहे हे मी बनवलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही चेन स्टिच पाडलेली आहे मी आणि त्याच्यावर कट पाईप की सुद्धा एक लाईन घेतलेली आहे. नंतर बनवलेलं आहे मी हे. ओळखा काय आहे हे बघितलं असेल तर तुम्ही ओळखलंच असेल की हे काय आहे. तर हे मोरपीस आहे. तर मोरपीस कशा प्रकारे मी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगतच आहे गाईज. तरी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नंतर तुम्ही बघू शकता की ही जी डिझाईन आहे ही डिझाईन आपण आपल्या अस्तींवरती बनवू शकतो. ज्या प्रकारे आपल्याला लागले त्या प्रकारे आपण अशातली डिझाईन जी आहे ते आपल्या अस्तींवरती आपण बनवू शकतो. नंतर हे कॉईन आहेत, लक्ष्मी कॉईन ची सुद्धा डिझाईन आपल्या ब्लाऊजवरती आपण बनवू शकतो. मी कशा प्रकारे सर्व वर्क केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की आतमध्ये मी छोटे छोटे शुगर बीस लावलेले आहे. वरच्या साईडने हे मोती लावलेले आहे. परत हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी बनवलेलं आहे. खूप सुंदर अशी डिझाईन जे आहेत ते मी काढलेल्या आहेत गाईज. आणि मेन म्हणजे जर सिंगल मनी आपण घेतला, हा सिंगल मनी आहे आणि हा सिंगल मनी आपल्याला कसा अटॅच करावा लागतो, याचा धागा दिसला नाही पाहिजे बाहेरून, ते कसं करावं हे सर्व मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत दाखवणार आहे की ते कसं करावं लागतं. नंतर तुम्ही बघू शकता की नेट फ्लावरची डिझाईन मी खूप सुंदर अशी बनवलेली आहे. आणि नेट फ्लावरची डिझाईन जर का तुम्ही तुमच्या ड्रेसवर सुद्धा बनवले तर खूप सुंदर दिसेल. आणि दिसायला सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं नेट फ्लावर आपला आलेला आहे. जर का एखाद्या कस्टमरला तुमच्या असं जर साडी असेल आणि त्या साडीवरती असे मोठे मोठे असे फुलं असेल काढलेले आणि तुम्हाला सुद्धा असं वाटलं की आता ब्लाऊज तर यांचं प्लेन आहे, तर प्लेन ब्लाऊजवरती तुम्ही असं त्याला कॉम्बिनेशन म्हणून असं फूल तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता. 200 ते 300 रुपये तुम्ही या फुलाचे घेऊ शकता. कारण की हे जेव्हा फूल आपण तयार करतो खूप मेहनत लागतं या फूल तयार करायला. फूल तयार करायलाच नव्हे तर आरीवर्कचं कुठलंही काम करायला खूप मेहनत लागतो. कारण की आरीवर्क असं आहे की याच्यामधून नवीन शिकणारे जर का असले तर हे बारीक बारीक गोष्टी करायला खूप वेळ लागत असतो. आणि मेन म्हणजे हे फक्त आपल्या हातानं सर्व काम करावं लागतो, म्हणून याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि बसून करावं लागतं. तर गाईज तुम्ही नक्की करा, एक वेळेस ट्राय करा तुम्ही. याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. कसं केलेलं आहे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण या 8 ते 15 दिवसामध्ये काय काय शिकलो हे सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर आता परत या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता स्टँडबद्दल आणि थोडं नेट कसं फिक्स करायचं मी हे तुम्हाला सांगते. तर आता तुम्ही बघू शकता की हे स्टँड आहे. हे स्टँड घेतलेलं आहे मी 18 इंची आणि हे आहेत त्याचे रिंग. तर तुम्ही बघू शकता की हे रिंग आहे आणि या रिंगला मी कापड जो आहे तो गुंडवलेला आहे. तुम्ही नाही गुंडवला तरी चालेल आणि गुंडवलेला असेल तरी चालेल. कारण की याच्यामध्ये जो कापड आहे माझा तो थोडा लूज बसत होता, पण जेव्हापासून मी याला हा थोडा कापड गुंडवला तर हे जे आहे ते खूप परफेक्ट असं माझं याच्यामध्ये कापड जो आहे तो बसत असतो. तर हे स्टँड मिळालं आहे मला 350 रुपयाला. हे स्टँड फक्त 350 रुपयाला मिळालं मला. 18 इंची आहे, आपल्याला 18 इंची घ्यावा लागत असतो. आणि ह्या रिंग घेतलेल्या आहे मी हे 75 रुपयाला. हे दोन म्हणजे एकच रिंग आहे हे याला अटॅच करावा लागतो. तर हे 75 रुपयाला मला मिळलेली आहे. ही सुद्धा 18 इंची आहे, कारण की जेवढा आपण स्टँड घेतो त्याच मापानं आपल्याला रिंग जे आहे ते घ्यावं लागत असतो. तर तुम्ही बघितलंच की रिंग आणि स्टँड हे कशा प्रकारे आहेत. तर हे कमी जास्त करण्यासाठी आपल्याला हे इथं दिलेलं आहे. तुम्ही इथून कमी जास्त सुद्धा ते करू शकतात.
जर आपल्याला थोडं टाईट हवं असेल तर आपण असं करून हे स्क्रू जो आहे तो टाईट करून आपण ते करू शकतो आणि ह्या स्टँडमध्ये ते बसवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की नेट मी याच्यामध्ये कसं फिक्स करते आणि ते कसं लावते आणि त्याच्यावर मी कशी स्टिचिंग करते. तर व्हिडिओ स्किप नका करू आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. तर सर्वात अगोदर आपण स्टँडला जरा बाजू करून घेऊया आणि हे जे रिंग असते या रिंगला आपण इथं ठेवूया. ज्या रिंगला हा स्क्रू आहे हा आपल्याला याचा वापर नंतर करायचा आहे. हे वरच्या साईडने टाकावा लागत असतो आणि ज्यांना काहीच नाही आहे, असं स्क्रू वगैरे नाही आहे, ते आपल्याला रिंग खालच्या साईडला टाकून द्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता की मी ते खालच्या साईडने टाकलेली आहे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला हे नेट. तुम्ही हे 20 ते 25 रुपये मीटर मिळतं मार्केटमध्ये, तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता जर तुम्हाला वर्क शिकायचं असेल तर. आणि नंतर आपल्याला हे असं व्यवस्थित याच्यावरती जे आहे ते असं आथरायचं आहे आणि आथरल्यानंतर व्यवस्थित असं सेटअप करून घ्यायचं जेणेकरून आपला कपडा जो आहे तो व्यवस्थित याला सेट होईल. आणि तुम्ही बघू शकता की कशी सेट करत आहे. सेट केल्यानंतर हे जे काळे आहे वरची रिंग, हे रिंग आपल्याला अशी याच्यावरती ठेवायची आहे आणि नेट जे आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे ते फिट करत आहे. तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे फिट करून घ्यायचं आहे. जर का असं थोडं ताण तुम्हाला व्यवस्थित जर फिट झालं नाही तर आपल्याला असं हाताने असं करून घ्यायचं आहे. पण जास्त जोरामध्ये करायचं नाही कारण की ते हे रिंग जे आहे ती खूप अशी हळूवार आपल्याला वापरावी लागत असतं कारण की ते लाकडापासून बनलेली असते. तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित ते वापर करावा लागतो त्याचा. नंतर तुम्ही बघू शकता की मधामध्ये हे खूप लूज झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो कपडा आहे आपल्याला असा बाहेरून असा ओढून घ्यायचा आहे आणि ती व्यवस्थित आपल्याला असं टाईट करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण याच्यावरती ठेवू तेव्हा ते स्टिच जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे. तर आता सर्वात अगोदर मी टाईट करून घेत आहे. आपला जो कपडा आहे तो असा हळूहळू हा जो आपला हात आहे असा बाहेरचा असा ते ओढायचा आहे. तुम्ही बघू शकता मधामध्ये की ते कसं व्यवस्थित असं टाईट होत चाललेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हा जे पूर्ण गोल आहे त्या गोलला आपला पूर्ण हे असंच करून घ्यायचं आहे. आणि टाईट केल्यानंतर जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा आपल्याला खूप सुंदर अशी स्टिच आणि अशी पटापट आपले स्टिच जे आहे ते होणार आहे. आणि नेटवर सुद्धा तुम्ही जशी म्हटलं तशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर आता मी 1 ते 2 दिवसांनी ब्लाऊज वर्कसुद्धा सुरू करणार आहे. ब्लाऊज कसं आखायचं, ब्लाऊजचे मापं कशी टाकायची आणि ते कसं स्टिच करायचं, कोणती डिझाईन काढायची, आपल्याला आवडेल ती डिझाईन आपण काढू शकतो. फक्त थोडं 8 ते 15 दिवसाचे जर का तुम्ही क्लास केले तर तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल की ते कसं करावं लागतं. तर तुम्ही बघू शकता की आता हे जे आहे ते व्यवस्थित याच्यात फिट झालेलं आहे. आणि फिट झाल्यानंतर आपल्याला ते या रिंगमध्ये असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित रिंगमध्ये लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते कशा प्रकारे होत आहे. तर व्यवस्थित असं रिंगमध्ये लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असं फिट जे आहे ते आपलं बसत आहे. तर असं लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आपलं स्टँड जे आहे ते फिट झालेलं आहे गाईज. आता आपण याच्यावरती चेन स्टिच कशी करायची एकदम सिंपल तरीकामध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. तरी एक लाईक तर तुम्ही होऊ द्या. तुम्ही बघू शकता असं फिट तुम्हाला सुद्धा असंच फिट व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे गाईज. तर आता गाईज चेन स्टिच करायसाठी आपल्याला लागणार आहे एक सुई. तर आता माझा मुलगा जो आहे निशू त्याने माझी एक सुई तोडलेली आहे. ती सुई होती 12 नंबरची. तर तुम्ही बघू शकता 0.5 mm ची ती सुई होती आणि हे सुई आहे 0.4 mm 24 नंबर. तर 0.5 mm ची माझ्याजवळ अवेलेबल नाही आहे पण तुम्ही तेच घ्यायची. हे घेतली तरी चालेल पण हे जे छोटे छोटे शुगर बीट्स असतात त्याचा वापर
जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला या सुईची गरज पडत असते, पण आता माझ्याकडे नाही आहे. माझ्या बाबूने ते रात्रीच तोडलेली आहे, म्हणून मी याचाच वापर करून तुम्हाला चेन स्टिच करून दाखवते की ते कशा प्रकारे करते. तर आता तुम्ही बघू शकता, त्याच्यासाठी चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुई, जरीची थ्रेड, जरीचा धागा आणि लागणार आहे कटर. सर्वात अगोदर आपल्याला हे 3च वस्तू लागणार आहे. नंतर आता आपल्याला जशी होईल तशी योग्य गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी गाठ बांधलेली आहे, पण ही गाठ नेमकी कशी बांधायची? जर तुम्ही असं सिंगल करून बांधलं तर हे राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे 1 2 3 आपल्या 3 वेळा असं करावं लागेल. 3 वेळा असं केल्यानंतर ही जी गाठ आहे, हे जे 2 बोट असतात त्या 2 बोटांमध्ये आपल्याला असं गरगर फिरवायची आहे ते. आणि फिरवल्यानंतर आपल्याला अशी मोठीच गाठ पाडून घ्यायची आहे. कारण जर का तुम्ही लहान गाठ पाडली तर ती गाठ याच्या आतून बाहेरसुद्धा येऊ शकते किंवा ते सटकूसुद्धा शकते. त्याच्यासाठी अशी जाडच गाठ असायला हवी. खालच्या साईडने वर्क केल्यानंतर काही दिसत नाही गाठ कशी आहे म्हणून. तर अशाच प्रकारे आपल्याला ही गाठ पाडून घ्यायची आहे. गाठ पाडल्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे हा खाली टाकायचा आहे. तर नेटमधून तुम्हाला सर्व दिसेलच की ते कशा प्रकारे मी टाकत आहे. हे असं खालच्या प्रकारे आपल्याला टाकल्यानंतर वरच्या साईडने सुई जी आहे ते आपल्याला अशी आतमध्ये टाकायची आहे. पण ही सुई कशी आत टाकायची, कशी बाहेर ओढायची याच्याकडे जरा तुम्ही लक्ष द्या. तर ही सुई आहे, या सुईला तुम्ही बघू शकता की खूप बारीक असं नोक आहे. बघू शकता खूप बारीक असं नोक आहे. आणि हे जे नोक आहे आपण हे अशा उलट्या साईडला ठेवू शकत नाही. जेव्हा असं उलट्या साईडला ठेवू ते तसं उलट्या साईडनं बाहेर येईल. त्याकरिता आपल्याला वर्क कोण्या साईडनं करायचं आहे, आपल्याला आपल्याकडनं करणं आहे की त्या साईडनं करायचं आहे. त्याच्यासाठी हे जे सुई आहे आपल्याला हे सुई आपल्याचकडे, याचं टोक जे आहे ते आपल्याचकडे असायला हवं. कारण जेव्हा आपण सुई पकडतो तेव्हा आपण असं वर्क करत असतो, म्हणून याचं जे टोक आहे ते आपल्याचकडे असायला हवं. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते तुम्हाला की तुम्ही बघू शकता हे ट्यूलिप कंपनीची हे जे सुई आहे, तर जिथं नाव लिहिलेलं आहे तेच आपल्याकडे दिसायला हवं. अशाच प्रकारे आपल्याला सुई पकडायची आहे. आता सुई पकडायची कशी? तर हे जे सुई आहे हे आपलं मधलं बोट आणि हा अंगठा हे 2 असं पकडायचं. आणि हा जे आहे हे बोट आपलं हे त्याला सपोर्ट. तर आपल्याला या 3 बोटांमध्येच हे सुई जी आहे ती अशी पकडायची आहे. सुई 3 बोटांमध्ये पकडल्यानंतर आपल्याला हे असे हळूच आतमध्ये टाकायचे. आतमध्ये टाकल्यानंतर हा जो धागा आहे खालचा, हा जो धागा आहे आपला, हा धागा आपल्याला अशा पद्धतीमध्ये पकडायचा आहे. हे बोट आपलं आणि हे बोट मधलं 2 बोटांमध्ये असं पकडायचं आहे. आणि या 2 बोटांमध्ये हे पकडायचं आहे गाठ असलेलं. असं पकडल्यानंतर हे आपल्याला असं पकडायचं आहे आणि असा आपला हात खालच्या साईडने असा धरायचा आहे. धरल्यानंतर आपली ही सुई तर तुम्हाला सांगितलीच मी, जिथं नाव लिहिलेलं आहे ते आपल्याकडेला असायला हवं, आपल्या चेहऱ्याच्याकडे ते नाव असायला हवं. नंतर आपल्याला हे सुई आतमध्ये अशी टाकायची आहे. आतमध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो धागा दिसत आहे, तर हा धागा याच्यामध्ये मी अटकवल्यानंतर मी वरे घेतला. नंतर हा जो अंगठा आहे, अंगठा सोडून द्यायचा आपल्याला. अंगठा सोडून दिला आणि हे अंगठा आणि हे बोट जे आहे या 2 बोटांमध्येच मी ते पकडलं आहे. पकडल्यानंतर ते स्टिच जे आहे आता सुरुवात करणार आहोत आपण. तर परत आपल्याला सुई त्याच डायरेक्शनने खाली टाकायची. खाली टाकल्यानंतर परत हा जो आता खाली टाकला आपण. आता तर या 2 बोटांमध्येच आपण हा धागा पकडलेला आहे. आता या धागा पकडण्यासाठी आपल्याला आपला हात असा घुमवायचा आहे. एक वेळा कसा घुमवायचा आहे, असा. तेव्हा सुईमध्ये जे आहे ते अटकेल. आणि नंतर जो धागा आहे तो आपल्याला असा बाहेर ओढायचा आहे. असं व्यवस्थित असं बाहेर ओढायचं आहे. खूप सोपी आहे. आणि परत असं करून असं. आता तुम्हाला मी खाली कॅमेरा घेऊन दाखवते, थांबा. तर आता तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि स्पष्ट दिसेल त्यासाठी मी कॅमेरा जो आहे तो खाली घेतलेला आहे. आता बघा ही सुई आहे. ही सुई आपल्याला अशा डायरेक्शनमध्ये पकडायची आहे. परत सांगते,
हे सुई जे आहे ते आपल्याला अशी पकडायची आहे आणि या 2 बोटामध्ये आपल्याला हा धागा आहे, तुम्हाला दिसतच असेल हा धागा जो आहे तो असा पकडायचा आहे. नंतर हे सुईचं टोक जे आहे ते याच्यामध्ये असं अटकवायचं आहे धाग्यामध्ये. अटकवल्यानंतर मी धागा वरच्या साईडने ओढला. आता ज्या बोटामध्ये आपण हे मारलेली आहे गाठ, तुम्ही बघू शकता हे या बोटामध्ये मी गाठ मारलेली आहे. तर ज्या बोटामध्ये गाठ मारलेली आहे ते बोट आपल्याला सोडून द्यायचं आहे. सोडल्यानंतर ते इथं अटॅच झालं, बघू शकता अटॅच झालं तर ते तिथं पॅक झाल्यानंतर आता हे जे आहे परत सुई आतमध्ये टाकायची. आतमध्ये टाकल्यानंतर हे जे बोट असते आपलं हे 2 बोटं आपल्याला असं फिरवायचं आहे साईडला थोडं, नंतर बाहेर काढायचे आहे. तर तुम्ही बघू शकत आहात की जो धागा आहे तो बाहेर आला दिसत असेल. आल्यानंतर आपल्याला जो धागा जेव्हा आपण असा बाहेर काढतो तेव्हा तो धागा आपल्याला त्या दुसऱ्या धाग्यामधून काढायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की हा धागा आहे, हा सुईच्या आतमध्ये हा धागा आहे. या धाग्याच्या आतमधून जेव्हा आपण ही सुई आतमध्ये टाकून जो धागा आपण याच्यामध्ये असा हा ओढतो, हा धागा ओढल्यानंतर जो पहिला धागा आपण काढलेला आहे 2 धागे तुम्हाला दिसत आहे. तर आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला परत सुई खालच्या साईडने टाकायची, वरच्या साईडने धागा काढायचा. वरच्या साईडने धागा जो काढल्यानंतर आपल्याला असा परत मागच्या साईडने हात घ्यायचा आणि ते त्याच्यामधून आपल्याला काढायचा आहे. तुम्ही बघू शकता हा जो धागा आहे आपण सुई आतमध्ये टाकू. आतमध्ये टाकल्यानंतर या खालच्या बोटामध्ये तो धागा जो आहे तो याच्यामध्ये अटकवल्यानंतर सुईमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला अशाच प्रकारे चेन स्टिच जे आहे ते करून घ्यायची आहे. धागा बाहेर ओढायचा, बाहेर ओढल्यानंतर सुई परत आतमध्ये टाकायची. आतमध्ये टाकल्यानंतर धागा सुईमध्ये ओढायचा. ओढल्यानंतर जो पहिला धागा आपण बाहेर काढलेला होता आपला हात असं थोडा घुमवायचा आणि त्याच्यामधून बाहेर काढायची ते सुई. परत हा जो धागा आहे या धाग्यामध्ये आपली सुई आहे ऑलरेडी, बघू शकता. आता आपल्याला सुई परत खालच्या साईडने टाकायची. टाकल्यानंतर खालचा धागा वरच्या साईडला ओढल्यानंतर असं करायचं आणि असं करून आपल्याला हे जे चेन स्टिच आहे हे पूर्ण करून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे चेन स्टिच करत आहे. परत आपल्याला या सुई आतमध्ये टाकायची. आतमध्ये टाकल्यानंतर सुईमध्ये धागा बाहेर ओढायचा. ओढल्यानंतर आपल्याला असं करून फिरून थोडा परत अशी चेन करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मागची चेन स्टिच कशा प्रकारे होत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण चेन स्टिच जे आहे ते करून घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे ही करण्याची. तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगलेली आहे की ते कशी करावे लागते. तर गाईज, तर या नेटमधून हे व्यवस्थित तुम्हाला दिसावं, ते तुम्हाला समजावं डायरेक्शन कसं घ्यायचं आणि कशी चेन स्टिच करायची. खूप जवळ घेऊन तुम्ही हे चेन स्टिच करू शकता किंवा तुम्ही दूरसुद्धा घेऊन करू शकता. पण जेव्हा आपण ब्लाऊज शिवू तेव्हा आपल्याला चेन स्टिच जे आहे ते जवळ आणि 2-3 वेळा चेन स्टिच करावी लागतं अगोदर. तेव्हा नंतरच ब्लाऊजला आपण गळ्याला सुरुवात करू शकतो. तेव्हा साईडला डिझाईन जे आहे ते आपल्याला बनवावी लागत असते. तर आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी ही चेन स्टिच केलेली आहे. तर जर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना माझा हाच व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळालेला असेल त्यांनी सर्वांनी माझ्या ID जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ चेक करू शकता. कारण आज आपला आरीवर्कचा 17वा दिवस आहे आणि 17व्या दिवसावर मी तुम्हाला चेन स्टिच कशी करायची हे सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी चेन स्टिच केलेली आहे. तर आता मेन म्हणजे राहिलेली आहे आपली गाठ. तर गाठ कशी पाडायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता की अगोदर आपल्याला खूप सारा धागा जो आहे तो वरच्या साईडने आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे. नवीन शिकणारे आहेत म्हणून, नाही तर जे जुने शिकणारे आहेत त्यांना हे गाठ पाडता येतं. तर हा धागा आपल्याला थोडा जास्त ओढून घ्यायचा. नंतर परत आपल्याला एक धागा बाहेर ओढायचा आहे.
तुम्ही बघू शकता की हा सुद्धा धागा ओढलेला आहे, 2 धागे झाले. आता हा जो पहिला धागा आहे हा आपल्याला दुसऱ्याच्या आतमध्ये न्यायचा आहे, ज्या प्रकारे मी हा नेत आहे. दुसऱ्याच्या आतमध्ये आपण याला घेऊन जाऊया. हे बघा, दुसऱ्याच्या आतमध्ये मी ते नेलं. आता या दुसऱ्याच्या आतमध्ये टाकायचं ते. आणि हे जे पहिली आहे, हा जो पहिला आहे, हा बघा, हा इथं दिसत आहे तुम्हाला. हा जो पहिला आहे या दुसऱ्यामधून पहिल्याला परत असं बाहेर काढायचं आहे या धाग्यामध्ये. बघू शकता. आणि खालचा जो हात आहे हा टाईट ओढायचा आहे. ओढल्यानंतर नेट फाटलं माझं, जास्त जोरात नाही ओढायचं, पण गाठ आपली पॅक बसलेली आहे. नेटवरती काम करायच्या वेळेस आपल्याला खूप हळूहळू ते ओढावं लागतं, नाहीतर नेट फाटतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की नेटवरती आणखी आपण काय काय करू शकतो, कशा डिझाईनी काढू शकतो, आपण सर्व शिकणार आहोत. आता मला माझ्या निशूला पाठवायचं आहे शाळेत आणि वाजले आहे 11:15. तर नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज. तुम्ही माझा एवढा व्हिडिओ वॉच केला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर बाय बाय.